आता बातमी वाशिमची। लाखो लोकांसाठी समृद्धी महामार्ग वरदान ठरला असला तरी वाशिमच्या रिसोड तालुक्याच्या शेतकऱ्यांसाठी हा महामार्ग आता जीवावर उठलाय। या महामार्गावरचं पावसाचं हजारो लिटर पाणी नदीत सोडलंय, त्यामुळे या भागातील नदीला पूर आलाय। शेकडो हेक्टर शेती यामुळे खरडून निघाली आहे। वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील नेतनसा परिसरात महापूर आल्याची परिस्थिती आपल्याला बघायला मिळते आहे। आपण बघू शकतो सध्या नेतनसा परिसरातील शेकडो हेक्टर जमीन कांच नदीला पूर आल्यामुळे बघायला मिळते आहे। वास्तविक या भागात पूर परिस्थिती नव्हतीच, पाऊस नव्हता, मात्र पूर परिस्थिती निर्माण झाली। याला ठरते कारण म्हणजे जो बाजूने गेलेला समृद्धी महामार्ग। पाऊस नसताना सुद्धा महापूर आलेला आहे। याच्यातच तर आम्ही अचंबित झालेलो सर्व शेतकरी गावातले। काय झालेलं आहे सर, समृद्धीचा जो आउटलेट काढलेला आहे 40 ते 45 किलोमीटरचा, या समृद्धी महामार्गाने बाकीच्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात जरी समृद्धी आणली असेल, परंतु आमची जे 10 ते 15 खेडे आहेत आमच्या परिसर आहे, हा पिंपरी सरहद पासून जवळपास पेनबोरीपर्यंतचा, या पूर्ण शेतकरी यांनी देशोधडीला लावलेले। कारण दरवर्षी जर गेल्या वर्षी 8 ते 10 पुराले पेराचं काम पडलं नाही, लोकांची शेती खराळून गेली। यावर्षी पहिल्याच महापुरामध्ये एवढा शेती खराळून गेली। असं जर 5-10 वर्ष चाललं तर याला फाशी घेण्याशिवाय पर्यायच नाही। मनोज जयस्वाल, साम टीव्ही न्यूज, नेतनसा, वाशिम।